कमीत कमी 50 मॉडेल्स, म्हणजे आता हे जरी पोस्टर एक दोघींच्यात एक आहे त्यांना चान्स, पण जे इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट किंवा आयडियाज जे तुम्हाला सांगितलं अख्ख्या क्लाससाठी, त्याचं आपल्याला एक्झिबिशन करायचंय साधारण ऑक्टोबर मंथ मध्ये. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. आता सप्टेंबर संपत आलेला आहे, त्यामुळे ऍटलिस्ट तुमची एक कन्सेप्ट किंवा जी आयडिया असेल ती कन्फर्म किंवा फिक्स होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण परवा ज्या आयडियाज ऐकल्या सगळ्यांच्या, त्या अजून कशा रिफाईन करता येतील, मायक्रोशी कशा कनेक्ट करता येतील, त्याबद्दल थोडासा विचार करा आणि लवकरात लवकर आम्हाला त्या आयडियाज सांगायच्यात. आलं लक्षात? चला, नोटबुक वगैरे घेतली का? पेन, नोट, बायोस्टॅट करतोय आपण. मग अशी लेक्चरला किती जण होते बघितली होती स्ट्रेंथ कुणी? त्या दृष्टीने आपल्याला जॉईन होता येईल. एवढेच होते मॅम. 56 होते. ठीक आहे, मग आपण सुरू करूयात. स्क्रीन झाली सगळ्यांना? स्क्रीन शेअर झाली दिसतीये? झाली सगळ्यांना? स्क्रीन दिसतीये का? हो मॅम. आणि 2 मिनिटात मीनची एक रिव्हिजन करूया. आधी त्याच्या सुरुवातीच्या टर्म्स पाहिल्या होत्या, त्याच्यावरही तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात. म्हणजे टाइप्स ऑफ डेटा जे बघितले होते आपण, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह किंवा न्यूमेरिकल नॉमिनल डेटा, ऑर्डिनल डेटा, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, प्रायमरी, सेकंडरी, हे सगळे डेटा व्यवस्थित टाइप समजलेत का? त्याच्यानंतर आपण सेंट्रल टेंडन्सी बद्दल माहिती घेतली. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. There are 3 types of measure of central tendency, that is median, mean and mode. Then we have seen the mean. Mean, it can be calculated for ungrouped data and group data. So what is ungrouped data? Ungrouped data म्हणजे काय येतं? Where this data contain the n numbers of observations. इथे लक्षात, n number of observations, they are ungrouped, म्हणजे त्यांचे ग्रुप केलेले नाही, त्या ऑब्झर्वेशन्स ग्रुप मध्ये टाकलेले नाहीत. इथे लक्षात. बट group data, it contains the large number of observations and so these observations are grouped. इथे लक्षात, त्यांचे ग्रुप बनवले जातात. So one of the each and every observation, it falls within or in some specific range or in specific groups. आलं लक्षात. So ungrouped data, there are n number of observation groups तयार केलेले नसतात, त्याचे ग्रुप बनवलेले नाहीयेत. पण ग्रुप डेटा मात्र मध्ये ऑब्झर्वेशनचा नंबर जास्त असल्यामुळे दे आर ग्रुप और दे आर ग्रुप इंटू डिफरंट कॅटेगरीज, और त्याचे ग्रुप बनवले जातात. इथे लक्षात. मग त्याच्यासाठी दोन्ही ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन वेगवेगळे दोन्ही ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्युलेज यूज करावे लागेल. एक्स बार मीन्स अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन. ओके. आणि आय इज इक्वल टू म्हणजे 1 इज म्हणजे काय, तर पहिलं ऑब्झर्वेशन, आणि एन म्हणजे लास्ट ऑब्झर्वेशन. समजतं? सो for group data, the another formula we have to use, that is x bar, that is arithmetic mean is equal to summation of fi into xi divided by n, where f is the frequency of observation, I म्हणजे कुठलाही नंबर असेल, मग I is equal to 1 to n. I it varies or it ranges from 1 to n. हा समेशनच्या खाली I घेतला आणि वरती डोक्यावर n ठेवला. याचा अर्थ काय होतो, तर I ची रेंज काय आहे, तर I it starts from 1 up to n, म्हणजे अप टू n नंबर ऑब्झर्वेशन्स आहेत, त्याच्या प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी आणि ऑब्झर्वेशन यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि त्या मल्टिप्लाय केल्यानंतर जी व्हॅल्यू मिळेल त्या सगळ्या व्हॅल्यूचं आपल्याला काय करायचे, टोटल घ्यायचे, समेशन घ्यायचे. अँड दिस समेशन इज डिवायडेड बाय number of observation, that is n number of observation. So in short we can say the mean is equal to sum of observation divided by total number of observation. So we have seen the different types of the data, that is ungrouped data. So calculation of arithmetic mean for ungrouped data, it's very simple. जेवढे ऑब्झर्वेशन दिले त्याची जस्ट टोटल करायची डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन.
त्याच्यानंतर आपण दुसरं पाहिलं दॅट इज अरिथमेटिक मीन, कॅल्क्युलेशन ऑफ अरिथमेटिक मीन फॉर ग्रुप डेटा. मग ग्रुप डेटा मध्ये पुन्हा दोन टाइप्स आहेत, डिस्क्रीट डेटा अँड कंटिन्युअस डेटा. डिस्क्रीट डेटा म्हणजे काय की होल नंबर त्याच्यामध्ये येतो. डिस्क्रीट डेटा म्हणजे काय, इट इज ऑलवेज होल नंबर, समजतंय का, आणि एका स्पेसिफिक रेंज मध्ये असेलच असं नाही. डिस्क्रीट नंबर, डिस्क्रीट यावरचा अर्थ होतो विखुरलेला. एनी नंबर किंवा एनी ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये असू शकते, एनी व्हॅल्यू असू शकते, आणि एनी व्हॅल्यू मीन्स पर्टिक्युलरली विल बी होल नंबर. पॉइंट मध्ये व्हॅल्यूज या ऑब्झर्वेशनच्या कधी असणार नाही. तुम्ही जर बघितलं तर पॉइंट मध्ये येणार नाही, त्याला डिस्क्रीट डेटा म्हटलं जातं. इथे लक्षात. आणि जे ग्रुप्स बनवलेत त्या ग्रुप्स मध्ये जनरली अप्पर किंवा लोअर लिमिट त्याला असत नाही, क्लास इंटरवल तयार केले नसतात, त्याचे डिस्क्रीट ग्रुप असतात, इंडिव्हिज्युअल नंबर असतो, इंडिव्हिज्युअल ग्रुप असतो. ओके, सो दिस इज डिस्क्रीट ग्रुप डेटा. त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे. सुरुवातीला प्रत्येक वेळी हे जे आपण जे बायोस्टॅटचे वेगवेगळे एक्झाम्पल सोडवतोय त्याचं एक स्पेसिफिक मेथड किंवा एक स्पेसिफिक पॅटर्न आहे की त्या विदिन दिस पॅटर्न वी हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल. सो जर डिस्क्रीट ग्रुप डेटा असेल तर आपल्याला एक टेबल तयार करावं लागेल. हा त्याचा एक पॅटर्न आहे किंवा एक ठरलेला काय म्हणू शकतो फ्रेम आहे की ज्या फ्रेम मध्ये आपण फक्त आपल्या व्हॅल्यूज घालायचे असतात, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज घालायचे असतात, देन वी गेट आन्सर. सो इथे टेबल आहे, टेबलमध्ये एक्स, एफ आणि एफ एक्स असं व्हॅल्यूज आपल्याला ऍड करावे लागतील. एक्स म्हणजे काय ऑब्झर्वेशन, एफ म्हणजे त्या ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी, आणि एफ एक्स मीन्स एक्स इंटू एफ जी व्हॅल्यू येईल ती. एक्स म्हणजे ऑब्झर्वेशन, 0 ऑब्झर्वेशन म्हणजे नंबर ऑफ मेल्स चिल्ड्रन असण्याची जी व्हॅल्यू आहे, 0 मेल चिल्ड्रन किंवा मेल चाइल्ड ची फ्रिक्वेन्सी किंवा ते किती वेळाला आपल्याला हे ऑब्झर्वेशन मिळेल तर 9 टाइम्स, म्हणून 9 ही काय झाली फ्रिक्वेन्सी. आलं लक्षात. त्याच्यानंतर एफ एक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, एफ एक्स ची टोटल केली, समेशन केली, आणि समेशन इज डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ एक्स डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ. समजलं इथपर्यंत. देन आपण ही एक्झाम्पल्सची वेगवेगळी सोडवली, तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ अरिथमेटिक मीन फॉर कंटिन्युअस ग्रुप डेटा. सो इट इज कंटिन्युअस डेटा. ग्रुप डेटा म्हणजे सगळ्यात लक्षात आलं असेल की लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जेव्हा असतात त्या ऑब्झर्वेशनचे ग्रुप्स केले जातात, आणि विदिन दिस ग्रुप और रेंज दिस ऑब्झर्वेशन्स वी कॅन फाइंड. सो here the continuous group. So what is meant by continuous group data or continuous data? Continuous data means it may be whole as well as fractional number. म्हणजे बऱ्याच वेळा त्याचा फ्रॅक्शनल नंबर सुद्धा ती ऑब्झर्वेशन मध्ये असू शकतो. फॉर एक्झाम्पल हाईट असेल, वेट असेल, HB असेल, तर ती पॉइंट मध्ये ते व्हॅल्यू जाऊ शकतात, फ्रॅक्शनल नंबर तिथे येऊ शकतो. आणि जो ग्रुप बनवलाय आणि त्यामध्ये ते ऑब्झर्वेशन दे फॉल विदिन सर्टन रेंज ऑफ द ग्रुप. ग्रुपला पण एक रेंज किंवा ग्रुप तयार करावे लागतात, म्हणजे ऑब्झर्वेशन जास्त असतात आणि व्हेरिएबल ऑब्झर्वेशन असतात, आणि त्याच्यामुळे ते ऑब्झर्वेशन आपल्याला ऑब्झर्वेशनचे ग्रुप बनवावे लागतात. आणि असे ग्रुप की ज्याचे क्लास इंटरवल्स तयार केले जातात. क्लास इंटरवल्स म्हणजे काय, तर स्पेसिफिक रेंज असते. त्याच्या लक्षात. सपोज इथं 10 to 20 हा एक क्लास इंटरवल आहे. सो इट हॅज लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट. लोअर लिमिट म्हणजे काय तर 10 आणि अप्पर लिमिट म्हणजे काय 20. म्हणजे आपल्याला जे ऑब्झर्वेशन आहे 10 to 20 त्याची कमीत कमी 10 नंतरचं ऑब्झर्वेशन आणि 20 पेक्षा कमी असलेलं ऑब्झर्वेशन ह्या क्लासमध्ये येणार आहे. ते लक्षात. सपोज 15 असेल तर ते ह्या ग्रुपमध्ये येईल, किंवा 12 असेल तर ते ह्या क्लासमध्ये येणार आहे, 12.5 असेल ते सुद्धा या क्लासमध्ये येणार आहे. ते लक्षात. मग 10 to 20 मध्ये अशी किती ऑब्झर्वेशन आली आहेत तर त्याची 3 ऑब्झर्वेशन आले, म्हणून 3 ही काय झाली फ्रिक्वेन्सी. सेम 20 to 30. 20 to 30 म्हणजे काय, तर हा एक क्लास इंटरवल केला, आणि ह्या क्लास इंटरवल मध्ये किती ऑब्झर्वेशन आपल्याला मिळाले, 5 ऑब्झर्वेशन मिळाले. मग ते 21 असेल, 29 असेल, 25 असेल. येते लक्षात. त्याचा एक ग्रुप केलाय. 20 ही लोअर लिमिट झाली त्या क्लास इंटरवलची, 30 ही अप्पर लिमिट झाली. मग असं जर एक्झाम्पल आपल्याला कंटिन्युअस ग्रुप डेटा साठी जे कॅल्क्युलेशन मीन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला टेबल बनवावं लागेल. त्याच्या टेबलमध्ये सुरुवातीला असेल क्लास इंटरवल्स, त्याच्यानंतर आपल्याला क्लास इंटरवल नंतरचा जो कॉलम असेल तो मिड व्हॅल्यूज ऑफ द क्लास इंटरवल्स, और त्याला मिड पॉइंट असंही म्हणलं जातं. सो 10 to 20 चा मिड पॉइंट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. सिंपल आहे. 10 plus 20 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय 15. हा तुम्हाला इथे मिड पॉइंट मिळेल. असं प्रत्येक क्लास इंटरवल साठी मिड पॉइंट आपण कॅल्क्युलेट किंवा
काढून घ्यायचे. त्याच्यानंतर देन वी हॅव टू take the multiplication of mid value and frequencies. We have to multiply this mid value by frequency, that is 15 into 3, 25 into 5. समजताय? मागच्या वेळी आपण डायरेक्टली काय केलं होतं की ग्रुप इंटू फ्रिक्वेन्सी म्हणजे एक्स व्हॅल्यू ऑब्झर्वेशन एक्स इंटू एफ केलं होतं, एफ एक्सच्या व्हॅल्यू काढल्या होत्या. आणि इथं एक्स काय आहेत, क्लास इंटरवल्स आहेत. मग 10 to 20 मी 3 ला मल्टिप्लाय करणं पॉसिबल नाहीये. मग ह्या क्लास इंटरवलचा आपण काय काढून घेतला, मिड पॉइंट काढून घेतला, मिड व्हॅल्यू काढून घेतली आणि त्या मिड व्हॅल्यूनी किंवा मिड पॉइंटनी आता फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय केली. अँड देन वी गेट द व्हॅल्यूज ऑफ एफ एम. इथे लक्षात, मग एफ एम ची समेशन केली. दिस समेशन इज डिवायडेड बाय summation of frequencies, that is summation of fm divided by summation of f, and then we get the value of mean. समजतंय? त्यानंतर आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले. सो आपल्याला दोन टाईपचे मेन डेटा असतात. वी हॅव टू हँडल द टू टाइप्स ऑफ द डेटा. द फर्स्ट इज अनग्रुप डेटा, ग्रुप डेटा. Group data, it is again have to further divided into two types, that is discrete group data and continuous group data. मग प्रत्येक डेटा साठी we have to use the different formulas for calculation of mean. Okay, इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? हो, येस. थोडक्यात आपण एक फास्ट रिव्हिजन घेतली. मीन संपलेला आहे इथे आपला पॉइंट. नाउ वी विल स्टार्ट नेक्स्ट, दॅट इज मेडियन. समजलं इथपर्यंत? काही शंका डेटा बद्दल किंवा फॉर्म्युलेज किंवा कसा डेटा आयडेंटिफाय करायचा, ग्रुप आहे का? व्हॉइस ब्रेक होतोय का? आवाज येत नाहीये? आता येतो का क्लिअर? ओके. थोडासा आज नेटवर्क प्रॉब्लेम आहे कालपासून ऍक्च्युली. ओके. Then now we will start next point, that is median. Median, it is the second type of measure of central tendency. Median, it is the measure of central tendency. The median is determined by the sorting the data set from lowest to highest value and then taking data point in the middle of the sequence. First of all, लक्षात घ्या की मीन म्हणजे काय, तर आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ची सम करत होतो डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन थोडक्यात. ओके, बट प्रत्येक डेटानुसार अर्थात त्याचे फॉर्म्युला बदलत होता. आता मेडियन म्हणजे काय, तर मेडियन इट इज द सेंट्रल पॉइंट, इट इज द मिडल पॉइंट. मेडियन मीन्स इट इज द मिडल पॉइंट ऑफ सिरीज और द मिडल पॉइंट ऑफ द डेटा. आपल्याला एन नंबर ऑफ व्हॅल्यूज मिळाल्यात, एक नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मिळाल्यात. इथे लक्षात, मग ते ऑब्झर्वेशन फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सॉर्ट अकॉर्डिंग टू लोएस्ट टू highest value or from highest to lowest value, means in ascending or in descending order we have to sort or we have to arrange the data. इथपर्यंत लक्षात आला? जो काही डेटा मिळाला आपल्याला आतापर्यंत आपण बघितलं एक्झाम्पल्स, डेटा हा म्हणजे एका स्पेसिफिक ऑर्डर मध्ये असेलच असं नाही. म्हणजे सुरुवातीला एखादं रिडिंग 2 असेल, नंतर 3 रिडिंग आलं असेल, नंतर पुन्हा 1, नंतर एकदम 10 रिडिंग असेल, नंतर 5 रिडिंग असेल. म्हणजे एका स्पेसिफिक ऑर्डर मध्ये हे रिडिंग्स किंवा हे ऑब्झर्वेशन असणार नाही. सो मेडियन जेव्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय, सो फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट स्टेप इज टू सॉर्ट और टू ऑर्डर द डेटा in ascending or in descending order. Ascending means what? Lowest to highest, and descending means highest to lowest value. आणि लक्षात, त्या असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तो आपल्याला डेटा आपल्याला अरेंज करावा लागेल. आणि जो डेटा आता अरेंज केलाय, सॉर्ट केलाय, त्या डेटा सिरीज मधली मिडल व्हॅल्यू किंवा मिडल जे ऑब्झर्वेशन असेल ते म्हणजे आपलं मेडियन असणार आहे. इथे लक्षात, द मिडल पॉइंट और द मिडल व्हॅल्यू म्हणजेच काय, मेडियन. आपण एक्झाम्पल बघितलं की लक्षात येईल. सो मिडल व्हॅल्यू इज ऑर्डर सिक्वेन्स. इट मे बी ऍक्च्युली जो डेटा असेल, तो डेटामध्ये जे ऑब्झर्वेशन असतील त्या ऑब्झर्वेशनचा नंबर एकतर ऑड असेल किंवा इव्हन असेल. सपोज आपण 10 ऑब्झर्वेशन घेतली तर ऑब्झर्वेशन काय झाली, इव्हन ऑब्झर्वेशन झाली. 10 हा नंबर इव्हन आहे. इफ वी टेक द 15 ऑब्झर्वेशन तर 15 व्हॅल्यूज आपल्याला वेगवेगळ्या मिळणार आहेत. आणि 15 हा जो नंबर आहे, एन नंबर, तो कसा आहे, ऑड आहे. इथे लक्षात. सो ऑड नंबर साठी आणि इव्हन नंबर साठी आपल्याला
थोडेसे वेगळे स्टेप्स फॉलो करावे लागतात किंवा स्टेप वेगळे फॉर्म्युलेज यूज करावे लागतील टू कॅल्क्युलेट द मेडियन. समजते का इथपर्यंत? मेडियन म्हणजे समजलं सगळ्यांना? इट इज द मिडल पॉइंट और द मिडल व्हॅल्यू ऑफ डेटा सिरीज. जो डेटा आपल्याला आहे आपल्याकडे, जो आपल्याला डेटाचा मेडियन कॅल्क्युलेट करायचा आहे, त्या डेटा सुरुवातीला आपल्याला अरेंज करावा लागेल, ऑर्डर करावा लागेल इन असेंडिंग और इन डिसेंडिंग पॅटर्न ऑर्डर. असेंडिंग म्हणजे स्लोएस्ट टू हायेस्ट, डिसेंडिंग मीन्स हायेस्ट टू लोएस्ट. एकदा का डेटा तुम्ही अरेंज करून घेतलात किंवा त्याचं सॉर्टिंग करून घेतलं की त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट असेल की तो डेटा ऑड नंबर आहे का इव्हन नंबर आहे, म्हणजे त्याच्यामधले जे ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ही ऑड आहेत का इव्हन. जर ऑड असेल तर सिम्पली आपल्याला मिडल व्हॅल्यू त्याची कॅल्क्युलेट करण्यासाठी एक स्पेसिफिक फॉर्म्युला वापरावा लागेल, आणि जर इव्हन असेल तर आपल्याला एक वेगळी स्ट्रॅटेजी किंवा वेगळा फॉर्म्युला तिथे वापरावा लागेल. आलं लक्षात? जनरली दिस मेडियन व्हॅल्यूज आर नॉट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. जसं आपण मीनच्या बाबतीत बघितलं की जर एक्स्ट्रीम व्हॅल्यू त्याच्यामध्ये आले, म्हणजे साधारण काही ऑब्झर्वेशन 1 to 10 रेंज मध्ये आहे, पण शेवटचं ऑब्झर्वेशन किंवा त्यातलं एखादं ऑब्झर्वेशन 25 असेल, 30 असेल, तर ती एक्स्ट्रीम व्हॅल्यू झाली, रेंजच्या बाहेर गेली, आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मीन बदलणार आहे, अफेक्ट होणार आहे. मेडियनच्या बाबतीत असं होणार नाही. मेडियन इज नॉट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यू. जरी एक्स्ट्रीम व्हॅल्यू त्याच्यामध्ये आली, अगदी लोएस्ट एक्स्ट्रीम असेल, हायर लेवलला हायेस्ट एक्स्ट्रीम व्हॅल्यू असेल, तरी आपण तो डेटा अरेंज करणार आहे. ते लक्षात समजतं? मेडियन इट डज नॉट डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ ऑब्झर्वेशन. त्याचा व्हॅल्यू किती आहे त्या ऑब्झर्वेशनची त्याच्यावर मेडियन डिपेंड असणार नाही, तर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत त्याच्यावरून त्याचा मेडियन ठरणार आहे. समजतं? So next, merits or advantages of median. It is rigidly defined, it is fixed, it is easy to understand and easy to calculate. It is not affected by extreme values. It can be calculated for distribution with open-end classes. Open-end classes means what? की जे आपण अरेंज करू शकतो असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. Then median is the only average to be used while dealing with qualitative data. It can be used for qualitative data also. It can be determined graphically. Then demerits काय बघा, disadvantage. In case of even number of observation, the median cannot be determined exactly. आता हा प्रॉब्लेम काय तो आपण ऍक्च्युअली सॉल्व्ह करताना कळेल की जर ऑब्झर्वेशन आपली इव्हन नंबर असतील, 10 ऑब्झर्वेशन घेतले, 20 ऑब्झर्वेशन घेतले, 32 ऑब्झर्वेशन आहेत, म्हणजे इव्हन नंबर ऑब्झर्वेशन आहेत, तर त्याच्यावेळी मात्र मेडियन एक्झॅक्ट आपण डिटरमाइन करू शकत नाही, एक्झॅक्ट व्हॅल्यू. देन इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन्स. म्हणजे सगळ्याच ऑब्झर्वेशन्सवर मेडियन व्हॅल्यू बेस्ट असेल असं नाही. येतं लक्षात? म्हणजे ऑब्झर्वेशन्स हे व्हेरिएबल असू शकतात. सपोज एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आल्या त्याच्यामध्ये, तर त्याच्यावरून आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. पण हे जर आपल्याकडे मीन असेल तर तो मात्र त्याच्यावरून, सपोज 25 मीन आला, येतं लक्षात? म्हणजे आपण थोडे सांगू शकतो की 25च्या प्लस मायनस बाकीचे ऑब्झर्वेशन असू शकतात जवळपास, म्हणून तो 25 मीन आला. पण मेडियन वरून मात्र आपण ऑब्झर्वेशन बद्दल काही प्रेडिक्ट करू शकत नाही. इट इज नॉट कपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. मीन जसं आपण बघितलं की पुढच्या मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स मध्ये किंवा मॅथमॅटिकल फॉर्म्युलेमध्ये आपण वी कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ मीन, बट हिअर वी कॅन नॉट यूज द मेडियन व्हॅल्यू फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. कारण त्याला तसा फारसा पुढे मॅथमॅटिकल ट्रीटमेंट मध्ये फारशी व्हॅल्यू नसणार आहे, कारण इट इज जस्ट मिडल पॉइंट और इट इज जस्ट मिडल पॉइंट और सेंट्रल पॉइंट और सेंट्रल व्हॅल्यू ऑफ डेटा सिरीज. तो इथपर्यंत समजला? इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? मेडियन म्हणजे समजलंय सगळ्यांना? रेश्मा, प्रसाद, कृतिका? येस मॅम. मेडियन मीन्स आपल्याला जो डेटा आहे त्या डेटातला मिडल पॉइंट किंवा मिडल व्हॅल्यू. सिम्पली मीन पेक्षाही सोपा पॉइंट आहे हा मिडल. म्हणजे जस्ट काय की डेटा सिरीज असेल, हे जे ऑब्झर्वेशन्स असतील, दिस ऑब्झर्वेशन्स आर अरेंज इन असेंडिंग एज वेल एज और डिसेंडिंग ऑर्डर. कुठल्याही ऑर्डर मध्ये तुम्ही अरेंज करू शकता, असेंडिंग और डिसेंडिंग. समजता? आणि हा जो ऑर्डर अरेंज केला त्यातला मिडल पॉइंट किंवा सेंट्रल पॉइंट म्हणजे काय असेल? मेडियन असेल. आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात केली की तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. सो हिअर calculation of median.
So first calculation is for ungrouped data. जो सिंपल डेटा आहे, सिंपल सेरीज असते, त्याला आपण काय म्हणतो अनग्रुप डेटा. सो फर्स्ट स्टेप दॅट इज वी हॅव टू अरेंज द डेटा इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. जो डेटा दिलाय तो आपल्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करावा लागेल. देन नेक्स्ट दॅट इज स्टेप 2. वी हॅव टू फाइंड आउट द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, दॅट इज एन व्हॅल्यू. एन किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. इफ एन इज द ऑड नंबर, then we have to formula, that is n median is equal to n plus 1 divided by 2. तेवढी ची जी व्हॅल्यू असेल तेवढं ते ऑब्झर्वेशन. इथे लक्षात, सपोज n इज इक्वल टू 11, n इज इक्वल टू 11 हा काय झाला, ऑड नंबर झाला. सो n ची व्हॅल्यू इथे आपण पुट केली, किती येईल सांगा. n ची व्हॅल्यू इथे पुट केली, किती सांगितली तुम्हाला, 11 सांगितलं. सो 11 प्लस 1 12, 12 डिवाइडेड बाय 2 दॅट इज 6. सो जे 6वं ऑब्झर्वेशन आहे, 6th ऑब्झर्वेशन, तो आपला काय असणार आहे, मेडियन असणार आहे. इथे लक्षात, म्हणजे आता सपोज तुम्ही 11 नंबर्स ओळीनं ऑर्डर केले किंवा अरेंज केले, मग त्यातला मिडल पॉइंट आपल्याला काढता येईल का, नाही काढता येणार डायरेक्टली. मग कसं ठरवणार आपण, तर 11 म्हणजेच n प्लस 1 डिवाइडेड बाय 2, मग किती व्हॅल्यू येते, 6. मग ही 6th ऑब्झर्वेशन म्हणजे आपल्या त्या डेटाचा काय असणार आहे, मेडियन असणार. इफ डेटा इज ऑफ डेटा दॅट इज ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन n इज इव्हन, जर इव्हन असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघा. फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ मेडियन वी हॅव टू टेक द अरिथमेटिक मीन ऑफ 2 मिडल ऑब्झर्वेशन्स. मधले जे 2 ऑब्झर्वेशन्स आहेत त्याचा आपल्याला मीन घ्यावा लागेल, आणि तो मीन म्हणजे काय असणार आहे, त्या डेटाच्या किंवा ती जी सिरीज असेल त्याचं मेडियन असेल. इथे लक्षात, सपोज वी हॅव 10 ऑब्झर्वेशन, n इज इक्वल टू 10 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आपल्याकडे आहेत. मग 10 ऑब्झर्वेशन्स आहेत, तर त्यातल्या मधल्या 2 व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील. त्या 10 ऑब्झर्वेशन्स मधल्या 2 व्हॅल्यूज कुठल्या, आणि त्या 2 व्हॅल्यूजचा आपल्याला काय घ्यावा लागेल, मीन घ्यावा लागेल, आणि जो मीन येईल तो म्हणजे काय असणार आहे, मेडियन. समजतंय का. इथे बघा, फॉर्म्युला for median is equal to, so if x n plus 1 divided by 2, and this formula can be used for the odd number of observation when that is n is odd, and when n is even we have to take the mean, arithmetic mean of the 2 middle numbers or middle values. आता हे आपण सोडूया म्हणजे लक्षात येईल बघा. फॉर्म्युलेज लिहून घेतले का सगळ्यांनी. ऑड नंबर साठी काय आणि इव्हन नंबर साठी काय. ऑड नंबर साठी असेल तर सिम्पली आपल्याला काय करावं लागेल, n प्लस 1 डिवाइडेड बाय 2, आणि ही जी व्हॅल्यू येईल, 5th असेल 6th असेल, जे काही असेल ती व्हॅल्यू म्हणजे ते ऑब्झर्वेशन म्हणजे मेडियन असेल. इथे लक्षात. आणि जर इव्हन डेटा असेल, इव्हन नंबर डेटा असेल, तर आपल्याला मधल्या 2 मिडल ऑब्झर्वेशन मधले 2 मिडल ऑब्झर्वेशन फाइंड आउट करावे लागतील, आणि त्या ऑब्झर्वेशनचा मीन म्हणजे काय असेल, मेडियन त्या डेटाचा. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल राईट डाऊन. इथपर्यंत समजले का सगळ्यांना. एक्झाम्पल्स बघा. कॅल्क्युलेट द मेडियन फॉर द फॉलोइंग सिरीज. सो आपल्याला ऑब्झर्वेशन दिले 2, 3, 5, 1, 4, 5, 8. सो फर्स्ट स्टेप विल बी वी हॅव टू अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. आपण हा काय केलाय, असेंडिंग ऑर्डर मध्ये डेटा अरेंज केला. आता इथं काही 5 ऑब्झर्वेशन, 5 ही जी व्हॅल्यू आहे ती डबल किंवा रिपीट झालेली आहे, म्हणून ती एकदाच लिहायची असं करायचं नाही. जितक्या वेळा ऑब्झर्वेशन आला असेल तेवढं ऑब्झर्वेशन आपण लिहायचंय, राईट म्हणजे रिपीट करायचंय. आणि लक्षात. सो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आता एका सिक्वेन्स मध्ये, असेंडिंग सिक्वेन्स मध्ये हा इथे डेटा अरेंज केलेला आहे. आता फाइंड आउट द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती ऑब्झर्वेशन आहेत, 7 ऑब्झर्वेशन आहेत. सो 7 इज ऑड नंबर. मग ऑड नंबर साठी सिंपल फॉर्म्युला आहे, that is n plus 1 divided by 2, that is 7 plus 1 divided by 2 किती आला, 4. So 4th number will be the medium of the data. So 4th number कुठला आहे, 1, 2, 3, 4. व्हॅल्यू पण त्याची सेम आली आहे. सो मेडियन किती येणार त्याचा, 4. So here the median of given data is
4. आलं लक्षात? समजतंय? लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. द डेटा ऑन पल्स रेट. तुम्ही लिहून घेताय की नाही? घेतोय मॅम. घेताय ना? ठीक आहे. समजले आताच एक्झाम्पल? नेक्स्ट एक्झाम्पल बघा. Here the data on pulse rate per minute of 10 hill individuals are given, and this data is 22 up to 75. That is, number of observations are 10. So here we have to calculate the median. So n is equal to 10. So it is the even number. इथे लक्षात, this number is even. That is, n is equal to 10. So here first we have to find out the middle values, two middle values. मग ह्या मधल्या middle values कशा आपण find out करायच्या? तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, that is x n. x म्हणजे कुठला? x प्लस x. मग x कुठला असेल तर n/2. जसं आपण ऑड साठी केलं, तर मी दाखवते एका साईडला. n divided by 2 plus n divided by 2 प्लस 1. मग n/2 किती येणार मला सांगा? n काय? 10 आहे. सो n/2 फिफ्थ नंबर. आलं लक्षात? फिफ्थ नंबर व्हॅल्यू. आणि n/2 प्लस 1 म्हणजे काय? 5 प्लस 1 म्हणजे काय येणार? ही 6. समजतंय? सो आपल्याला यातला फिफ्थ आणि सिक्स्थ व्हॅल्यू घ्यायच्या. सो 1, 2, 3, 4 अँड 5. दिस इज फिफ्थ नंबर अँड दिस इज सिक्स्थ नंबर. आता ही ज्या दोन नंबर आपण मिडल नंबर फाइंड आउट केलात, मिडल नंबर कशा फाइंड आउट केल्या लक्षात आलं? मिडल दोन नंबर्स फाइंड आउट करायचे असतील तर n/2 अँड n/2 प्लस 1. सो दिस 74 अँड 75, these are the two middle observations. So here we have to take the mean of these two middle observations. So here 74 plus 75 divided by 2 is equal to 74.5. So this is the median. समजलं का? आधी लक्षात आलं का? जर इव्हन नंबर डेटा असेल तर त्या डेटामध्ये आपल्याला सुरुवातीला मधल्या दोन व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील. ह्या दोन मधल्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील. मग त्या फाइंड आउट अगदी सिंपल आपण करू शकतो. पहिल्यांदा काय असेल? n/2 म्हणजे ही एक मिडल व्हॅल्यू झाली, आणि n/2 प्लस 1 की जेणेकरून आपल्याला सेकंड मिडल व्हॅल्यू मिळाली. मग ह्या दोन मिडल व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या की जस्ट आपल्याला त्याचा काय करायचा आहे? मीन काढायचा आहे. आणि तो मीन म्हणजे काय असणार आहे? मेडियन. कारण का आपण ह्या दोन्ही मिडल व्हॅल्यूज आहेत, मग ह्यातला कुठला मेडियन आपण घेणार? समजतंय का? ह्या 74 च्या अलीकडे सुद्धा 4 नंबर्स आहेत आणि 75 नंतर सुद्धा 4 नंबर्स आहेत. म्हणजे 74 आणि 75 मुळे तो जो डेटा आहे तो इक्वली डिवाइड होतोय. मग आता दोन पैकी आपण कुठली सिलेक्ट करणार? तर एक स्पेसिफिक कोणतीही सिलेक्ट करू शकत नाही. मग अशा वेळी काय केला जाईल? ह्या दोनचा मीन घेतला जाईल आणि तो जो काही मीन येईल तो म्हणजे काय असणार आहे? मेडियन असणार आहे. समजतंय का? आपण डिमेरिट्स मध्ये किंवा डिसएडव्हान्टेज मध्ये बघितलं होतं की इव्हन डेटासाठी आपण एक्झॅक्ट मेडियन फाइंड आउट करू शकत नाही. त्याचं मागचं हे रिझन आहे. आता मेडियन किती आलाय बघा? 74.5. मग हा 74.5 ऑब्झर्वेशन इथे डेटामध्ये असेलच असं नाही. आहे का ऑब्झर्वेशन इथे कुठे 74.5? नाहीये. इथे लक्षात. त्यामुळे एक्झॅक्ट मेडियन इथे काढलेला नाही. समजतंय का? इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? समजलं? पॉइंट समजला का हा सगळ्यांना? आवाज ब्रेक होतोय का अजून सुद्धा? ठीक आहे.
हे सॉल्व करा. द नंबर ऑफ रन्स स्कोर्ड बाय 11 प्लेयर्स ऑफ क्रिकेट टीम. 11 प्लेयर्सनी किती रन्स केल्या तो डेटा दिलाय. सो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत बघा. ऑब्विसली 11 ऑब्झर्वेशन आहेत. सो 11 इट इज ऑड नंबर. ऑड नंबर साठी काय सिंपल आहे. 11 प्लस 1 डिवायडेड बाय 2 दॅट इज 12 डिवायडेड बाय 2 दॅट इज 6. सो 6 नंबर विल बी द मेडियन. मग 6 नंबर कुठला येतोय. आधी सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल. यू हॅव टू अरेंज द डेटा इन सिरीज. करा अरेंज. दिसते का स्क्रीन सगळ्यांना. स्क्रीन दिसते तुम्हाला. प्रसाद स्क्रीन दिसते का. हो मॅम दिसते. हा मग जरा आधी सुरुवातीला जो डायरेक्ट आन्सर दिलेला आहे मी, पण पहिली स्टेप काय असेल त्याच्यामध्ये यू हॅव टू अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर और यू कॅन अरेंज द डेटा इन डिसेंडिंग ऑर्डर ऑल्सो. तुम्हाला कोणत्याही ऑर्डर मध्ये तुम्ही अरेंज करू शकता. सो फर्स्ट यू हॅव टू अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करून घेतला का डेटा सगळ्यांनी. मॅम स्क्रीन अर्धीच दिसतीये. दिसते क्लिअर आता. So first of all you have to arrange the data in ascending order, that is 0, 5, 11, 19, then 27, 30, 36, 42, 50 and 52 असं असेंडिंग ऑर्डर मध्ये डेटा अरेंज करा. आणि त्यातला 6 नंबर म्हणजेच काय असेल त्याचा मेडियन तो किती येतोय 27. झालं सगळ्यांचं. So the calculation of median for ungrouped data is very simple. सिंपल आहे. फॉर्म्युले समजले सगळ्यांना. सिंपल फॉर्म्युला आहे. ऑड साठी n+1 डिवायडेड बाय 2 जो नंबर येईल तेवढी व्हॅल्यू तेवढ्या नंबरची व्हॅल्यू तिथे आपण फाइंड आउट करायची. इथं 6 आलंय म्हणजे 6th मेडियन नाहीये बरं का. 6th नंबरला त्या सिरीज मध्ये कुठला नंबर आहे, कुठली व्हॅल्यू आहे, कोणतं ऑब्झर्वेशन आहे ते फाइंड आउट करायचं आणि तो मेडियन असणार आहे. नाहीतर गडबडीत 6 काढाल आणि 6 म्हणूनच मेडियन सांगितलं जाईल. तसं करू नका. ओके झालं. नेक्स्ट हेच फाइंड आउट करा. फाइंड आउट द मेडियन फॉर द नंबर ऑफ स्पोर्ट्स इंजुरीज हॅपन इन क्रिकेट इन ऑल टीम्स. ऑब्झर्वेशन दिली आहेत 37, 57, 65, 46, 12, 14, 19, 23, 56, 78, 5 and 30. So first you have to arrange the data in ascending order. डेटा अरेंज करून घ्या. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत, ऑड आहे का इव्हन आहे त्याच्यावरून फॉर्म्युला कुठला वापरायचा ते ठरवा. 2 मिनिटात आन्सर सांगायचे आणि चॅट बॉक्स मध्ये नका टाकू. अनम्यूट व्हायचं आणि सांगायचं आन्सर. $51.5. 51.5. ओके. अजून कोणाचं काही आलंय का सांगा वेगळं.
51.5 मिस. 51.5. प्राजक्त 35. 35 आल्या. नंतर हेच करू. 5 आहे, 12 आहे, 14 आहे. 5, येतं 12, बघा. 14, 19, 23, 51.5. 33, 37, 46, मॅम 56, 51.5. 57, आणि 61, 51.5 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन सांगा. 6, 12. 12, 12. 12 आहे. 12. 12 observations. So tell it is even number. So we have to find out the two middle values. कोणत्या आल्यात middle values दोन? 33 and 37. 33 and 37. सगळ्यांचे आले का इथे ते? त्यांचं जरा थोडस वेगळं आन्सर आहे त्यांनी बघा. 33 and 37. मग 33 आणि 37 चा मीन घ्या. किती येतोय बघा? 70. किती येतोय? सॉरी, टोटल किती? 70. 70 डिवायडेड बाय 2 मीन्स किती येईल? 35. 35. किती झाला मीडियन? 35 झाला ना? हा. मिडल व्हॅल्यू बरोबर फाइंड आउट केल्यात ना. मिडल मधल्या दोन मिडल व्हॅल्यूज 33 आणि 37 बरोबर आहे ना? ते 37. सगळ्यांचं आलंय का इथपर्यंत? मिडल तुम्ही जेव्हा डेटा अरेंज कराल, आता हा डेटा आहे तसा वापरायचा नाही. वी हॅव टू फर्स्ट अरेंज दिस डेटा इन असेंडिंग ऑर्डर अँड देन वी हॅव टू फाइंड आउट द मिडल टू नंबर्स 33 अँड 35 नाही त्याच्यात 37 ना. हा 37. सो 33 प्लस 37 डिवायडेड बाय 2 किती येईल? 35 ना. बरोबर आहे का? सो मेडियन इज 35. जमलं का सगळ्यांचं? मग अशी काहीतरी 51 पॉइंट पण कोणीतरी म्हटलं ना. बऱ्याच लोकांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. समजलाय कसं करायचं मग हा पॉइंट? समजलं मेडियन कशी कॅल्क्युलेट करायची ऑड आणि इव्हन साठी. ओके. नाउ नेक्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ मेडियन फॉर ग्रुप डेटा. Calculation of median for group data. So again, there are two types of the group data: discrete series or discrete group data and continuous group data. So first of all, we will see the calculation of median for discrete group data. So let's see the steps. First is arrange the data in either ascending or descending order of magnitude. नेहमीप्रमाणे we have to data arrange करायचा in ascending or descending order. त्याच्यानंतर आपल्याला एक टेबल बनवावं लागेल. That is table is prepared showing the corresponding frequencies and cumulative frequencies. डेटा लिहायचा ग्रुप्स म्हणजे ऑब्झर्वेशन्स लिहिणार, त्याच्या पुढे त्याच्या फ्रिक्वेन्सीज येणार. आठवते ना डिस्क्रीट डेटाचा टाईप काय असतो? ऑब्झर्वेशन्स आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतात. सो करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज ऑब्झर्वेशन लिहिली, करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज लिहिली दुसऱ्या कॉलम मध्ये. आणि आता तिसरा एक कॉलम आपल्याला बनवायचा आहे की ज्याच्यामध्ये वी हॅव टू राईट cumulative frequencies. Cumulative frequencies means what? The cumulative frequencies corresponding to a particular class is the sum of all the frequencies up to and including that class. आता मी एक्झाम्पल घेतल्यावर लक्षात येईल. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी एखाद्या पर्टिक्युलर क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करणार? तर त्या क्लासच्या आधीच्या सगळ्या क्लासेसची फ्रिक्वेन्सी आणि प्लस त्या क्लासची फ्रिक्वेन्सी याची सम म्हणजे काय असणार आहे? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आले लक्षात? Cumulative frequency calculate केली की next point we have to use the formula for the calculation of median. कोणता फॉर्म्युला आहे बघा? Here m is equal to n plus 1 divided by 2. ती जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे? आपला मेडियन. समजतंय?
आणि इथं एन म्हणजे काय वापरणार, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजेच काय असणार, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज. सो समेशन ऑफ फ्रिक्वेन्सीज इथं आपण ऍज ए एन व्हॅल्यू घेणार आहोत. लेट्स सी द एक्झाम्पल म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. दिस इज डिस्क्रीट ग्रुप डेटा. मॅम मला स्लाइड नाही दिसत आहे. स्लाइड नाही दिसत आहे तुम्हाला? म्हणजे मला नाही दिसत आहे, बाकीच्यांचं नाही माहिती. स्लाइड कुणा दिसते का? हो शेअर मॅम नाहीये का? दिसते. स्लाइड दिसते ना? ओके, मग तुझं थोडस सेटिंग मध्ये काही चेक कर. दिसते का? बंद झाली आता पुन्हा? दिसते स्लाइड सगळ्यांना? स्लाइड दिसते का? येस मॅम दिसतीये. हा, ठीक आहे. सो स्टेप समजल्या. नेहमीप्रमाणे डेटा अरेंज करायचा असेंडिंग किंवा डिसेंडिंग. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला मेडियन कॅल्क्युलेट करायचं असतं तेव्हा पहिली स्टेप न विसरता करायची, दॅट इज अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. आता पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या डेटा कुठल्या टाईपचा आहे त्याच्यावर डिपेंड असेल. अनग्रुप डेटासाठी सिंपल आपण बघितलं. आता ग्रुप डेटासाठी वी हॅव टू प्रिपेअर द टेबल containing 3 columns. Okay, so in first column we have to write the observations, then in next column we have to write the corresponding frequencies, and third column we have to write or we have to put the values of cumulative frequencies. Cumulative frequencies म्हणजे काय, तर एका पर्टिक्युलर क्लासची cumulative frequency म्हणजे त्या क्लासच्या आधीच्या सगळ्या क्लासेसची फ्रिक्वेन्सी प्लस त्या क्लासची फ्रिक्वेन्सी यांची सम, त्यांची बेरीज करायची. ओके, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि नंतर सगळ्यात शेवटी वी हॅव टू यूज द फॉर्म्युला दॅट इज मेडियन इज इक्वल टू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. आणि ही जो व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू किंवा तो नंबरचं ऑब्झर्वेशन म्हणजे काय असणार आहे, मेडियन असणार आहे. एक्झाम्पल बघा म्हणजे लक्षात येईल. सो हियर द डेटा इज गिवन. फॉर दिस डेटा वी हॅव टू कॅल्क्युलेट द मेडियन. सो 100, 150, 80, 200, 250, 180 काय झाले, ऑब्झर्वेशन झाले. आणि नंबर ऑफ पर्सन्स 24, 26 दिज आर द फ्रिक्वेन्सीज. सो फ्रिक्वेन्सीज किती आहे, टोटल नंबर ऑफ पर्सन्स हे किती आहेत, 120. जे समेशन ऑफ एफ इज इक्वल टू किती येणार, 122. आलं लक्षात? समेशन ऑफ एफ म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीची समेशन किती येईल, 122. म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत, ऍक्च्युली 122 ऑब्झर्वेशन आहेत, 122 ऑब्झर्वेशन आहेत. आणि एवढी 122 ऑब्झर्वेशन एका सिरीज मध्ये लिहिणं पॉसिबल नाही. आणि त्याच्यामुळे त्याचे ग्रुप्स केलेत की काही रिपिटेटिव्ह ऑब्झर्वेशन आपल्याला दिसतात की 100 इन्कम असलेले पर्सन्स किती आहेत, 24. 150 इन्कम असलेले पर्सन्स किती आहेत, 26. समजतं? सो ही ऑब्झर्वेशन आपण ग्रुपमध्ये डिवाइड केलेली आहे. सो आता सॉल्व कसं करायचं बघा. एक्झाम्पल, ह्या डेटासाठी वी हॅव टू कॅल्क्युलेट द मेडियन. सो फर्स्ट वी हॅव टू प्रिपेअर द टेबल. It contains 3 columns. In first column we have to write the observations, that is income in ascending order. आता जे हे ऑब्झर्वेशन्स आहेत 100, 150, 80 ते आपल्याला आता असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचे. फ्रिक्वेन्सी असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला अरेंज करायची नाही. आपल्याला जे ऑब्झर्वेशन्स आहेत इन्कम जे दिलेलं आहे ते आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. सो फर्स्ट कॉलम मध्ये आपण ऑब्झर्वेशन्स आहेत ती काय करणार, असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलेली आहेत. आलं लक्षात? त्याच्यानंतर त्या स्पेसिफिक ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी आपण त्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी नेक्स्ट कॉलम मध्ये लिहिणार. 80 ची फ्रिक्वेन्सी किती होती, 16 होती. सो नेक्स्ट कॉलम मध्ये आपण काय करणार, ती फ्रिक्वेन्सी पुट करणार. 124. 150 ची फ्रिक्वेन्सी किती होती, 26. ही असेंडिंग ऑर्डर मध्ये येईलच असं नाही. आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये काय अरेंज करायचे आहेत, ऑब्झर्वेशन्स किंवा ग्रुप्स. ऑब्झर्वेशन्स आपण इथे असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केले. Next column, it contains the corresponding frequencies, and in third column we have to calculate the cumulative frequencies. आता ही cumulative frequency कशी calculate केली बघा, इथे मी दाखवते. So first class, that is 80.
इथे लक्षात. सो ह्या 80 क्लास साठी आपल्याला फ्रिक्वेन्सी किती आहे 16. आणि 80 क्लासच्या आधी दुसरा कुठला क्लास आहे का नाही, त्यामुळे पहिला आपण आहे तशीच व्हॅल्यू लिहून घेतली 16. आता वी हॅव टू कॅल्क्युलेट द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फॉर क्लास 100 दॅट इज सेकंड क्लास. सो सेकंड क्लास साठीची फ्रिक्वेन्सी कशी आहे बघा. दॅट इज मगाशी सांगितलं की डेफिनेशन मध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची की त्या क्लासची फ्रिक्वेन्सी प्लस प्रिव्हियस जे क्लासेस असतील त्यांची फ्रिक्वेन्सी यांची सम घ्यायची. सो सेकंड क्लास साठी फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करणार. 24 प्लस 16. 24 प्लस 16 किती येईल 40. किती येईल 40. सो सेकंड क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय झाली 40 झाली. तर लक्षात कसं काढलं, लक्षात आलं. म्हणजे त्या क्लासची फ्रिक्वेन्सी प्लस त्याच्या आधीच्या क्लासेसची फ्रिक्वेन्सी. आधी फक्त एकच क्लास आहे म्हणून तो फक्त ऍड केला 16 प्लस 24 इज इक्वल टू 40. आलं लक्षात. आता तिसऱ्या क्लासची 150 क्लास साठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. सो हिअर वी get the total of 16 plus 24 plus 26. इथे लक्षात म्हणजे किती येईल बघा 40 मध्ये 66 म्हणजे 16 प्लस 40 40 प्लस 66. सो 40 प्लस 26. किती आली व्हॅल्यू त्याची 66. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आली 66. लक्षात आलं का. 16 प्लस 24 इज इक्वल टू 40. त्यामुळे दुसऱ्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 40 आली. आता तिसऱ्या क्लास 150 क्लास साठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आहे. सो हिअर 16 प्लस 24 प्लस 26 म्हणजेच किती येणार 66 आलं. आता नेक्स्ट क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे आधीची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आली असेल त्याच्यामध्ये जस्ट हा 30 नंबर आपण मिक्स करू शकतो. म्हणजे किंवा थोडक्यात म्हणायचं 16 प्लस 24 प्लस 26 प्लस 30 किंवा 16 प्लस 24 प्लस 26 प्लस 30. म्हणजे आधीच्या तीनची समेशन किती आहे 66. त्याच्यामध्ये जस्ट वी हॅव टू ऍड 30. सो 66 प्लस 30 इज इक्वल टू 96. आता 96 प्लस 20 इज इक्वल टू 116. And 116 plus 6 is equal to 122. So 122, it is the cumulative frequency of this 250 class. 160, it is the cumulative frequency of 200. 96, it is the cumulative frequency of 180. आलं लक्षात इथपर्यंत. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करायची लक्षात आलं का. समजलंय का सगळ्यांना. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर आधीच्या सगळ्या क्लासेसची फ्रिक्वेन्सी प्लस त्या पर्टिक्युलर क्लासची फ्रिक्वेन्सी यांची सम म्हणजे त्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. पहिल्या क्लासला काय आधी कोणताही क्लास नसतो त्याच्यामुळे डायरेक्टली आपण ती व्हॅल्यू घेणार. दुसऱ्या क्लासमध्ये काय करणार दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी प्लस पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी. तिसऱ्यामध्ये काय पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सीची सम. चौथ्यासाठी काय पहिला दुसरा तिसरा आणि चौथा यांची सम. इथे लक्षात अशी पुढे 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 सम करत घ्यायचं. And this frequency is known as the cumulative frequency. आलं लक्षात. सो असं एक टेबल तयार करायचं की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा ऑब्झर्वेशन्स त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि थर्ड कॉलम मध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज कॅल्क्युलेट करून घ्यायच्या. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द मेडियन. सो हिअर n काय इट इज द टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज और टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. किती येतोय तो 120 दिसतो इथे. टोटल ऑब्झर्वेशन्स किती आहेत 122. इथे सुद्धा बघितले आपण टोटल ऑब्झर्वेशन्स n व्हॅल्यू किती आहे 122. 122 ऍक्च्युली काय असणार आहे ह्या सगळ्या ऑब्झर्वेशनची ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीची समेशन असणार आहे. सो 122 इट इज the number of observation. These are the number of observations. So we have to put this value in formula
हा, आणि मेन म्हणजे 122 ही काय झाली, सम सॉरी इव्हन नंबर झाला. इथे लक्षात 122 ही काय इव्हन नंबर आहे. मग इव्हन नंबर साठी वी हॅव टू फाइंड आउट द मिडल टू व्हॅल्यूज. मग मिडल टू व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करणार आपल्याला, तर एन डिवायडेड बाय 2 प्लस एन डिवायडेड बाय 2 प्लस 1. म्हणजे पहिली काय असणार आहे, एन बाय 2 म्हणजेच किती आली, 122 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 61. आणि दुसरी मिडल व्हॅल्यू किती येईल, 122 डिवायडेड बाय 2 सॉरी डिवायडेड बाय 2 प्लस 1 म्हणजे 61 प्लस 1 म्हणजे नेक्स्ट नंबर कुठला असेल त्याचा 62. आता 61 आणि 62 ह्याचं काय घेणार आपण, मीन घेणार. किती आला मीन, तो 61.5. म्हणजे आपल्याला आता मीडियन कुठली असणार आहे, आपला 61.5 नंबरला जी व्हॅल्यू असेल, जे ऑब्झर्वेशन असेल, ते ऑब्झर्वेशन आपलं काय असणार आहे, मीडियन असणार आहे. समजतात. मग आता 61.5 ही व्हॅल्यू ऑब्झर्व आपल्याला फाइंड आउट करायची. पण डेटा कसा आहे, कंटिन्युअस ग्रुप डेटा आहे, याचं लक्षात. मग त्याच्यामध्ये 61.5 हे ऑब्झर्वेशन, एवढ्या नंबरचं ऑब्झर्वेशन कुठं फाइंड आउट करणार, ते फाइंड आउट करण्यासाठीच तर आपण काय केली, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करून घेतली. कारण का इथे कुठेच आपण ह्या डेटावरून 61.5 व्हॅल्यू फाइंड आउट करू शकत नाही. ह्या डेटामधून पण आपण ती फाइंड आउट करू शकणार नाही, आणि ह्या व्हॅल्यूज वरून सुद्धा तो नंबर आपण फाइंड आउट करू शकत नाही. आणि तो नंबर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वापरावी लागेल. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघा, ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वरून आपण आता हा नंबर फाइंड आउट करणार आहे, दॅट इज 61.5. तो कुठल्या रेंज मध्ये येईल, 40 to 66 या क्लास इंटरवल मध्ये तो काय असणार आहे, आपल्याला नंबर जाणार आहे. तर लक्षात 61. हा, हॅलो, स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत आहे, मॅम मला पण मगाचपासून नाही दिसत आहे. दिसतच नाहीये का, बरं मी एकदा पुन्हा प्रेझेंट कर. हा मॅम, दिसतीये आता. सो हे टेबल कसं तयार केलं ते बघितलं का, मग स्क्रीन दिसत होती का त्यावेळी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ते कळलं का, कशी कॅल्क्युलेट केली आहे तेव्हा मॅम दिसत रिपीट होती, करू ना. तेव्हा स्क्रीन दिसत होती की नाही, बरं ठीक आहे, रिपीट करते. सुरुवातीला आपल्याला हा डेटा जो दिलेला आहे त्या डेटापासून एक टेबल तयार करायचं. मग टेबल तयार करताना पहिल्या कॉलम मध्ये काय असणार आहेत, ऑब्झर्वेशन. कुठली ऑब्झर्वेशन, इन्कम ग्रुप. ओके, ही जी वरची ऑब्झर्वेशन आहे ती ऑब्झर्वेशन वी हॅव टू ऑर्डर दिस ऑब्झर्वेशन इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. इथे लक्षात. म्हणजे 100, 150, 80, 200, 250, 180 ही जी ऑब्झर्वेशन आहेत ती आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केली. सो फर्स्ट कॉलम मध्ये आपण ती अरेंज करून घेतली, आणि सेकंड कॉलम मध्ये काय लिहायचे आपल्याला, वी हॅव टू राईट द फ्रिक्वेन्सीज. सो प्रत्येक क्लासची जी करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी होती आधीच्या टेबल प्रमाणे, जसं 80 ला 16 ही फ्रिक्वेन्सी आहे, तर ती पुढे फ्रिक्वेन्सी, करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी वी हॅव टू राईट इन दिस कॉलम. आलं लक्षात इथपर्यंत. ही फ्रिक्वेन्सी लिहून घेतली. आता तिसरा कॉलम जो बनवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे मी काय सांगितलं मग अशी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगितलं की सपोज आपल्याला 80 ची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची, तर 80 ची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करताना त्या क्लासची फ्रिक्वेन्सी प्लस प्रिव्हियस क्लासची फ्रिक्वेन्सी यांची काय घ्यायची, सम करायची. सो 80 च्या आधी क्लास कोणता आहे का, नाही, त्यामुळे वी हॅव टू जस्ट राईट 16. याचं लक्षात, त्याच्या आधी कोणताही क्लास नाहीये, त्यामुळे 16 मध्ये आपण जस्ट 0 मिक्स करू, 0 ऍड करू, आणि आहे तसाच नंबर 16 लिहू. आता आपल्याला 100 साठीची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. सो 100 साठीची कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी कशी करणार, तर 16 प्लस 24 आधीच्या क्लासची
फ्रिक्वेन्सी प्लस त्या क्लासची फ्रिक्वेन्सी यांची काय करायची, सम करायची आणि ती किती येणार 40. आलं लक्षात, ती किती येणार व्हॅल्यू 40 येणार. सो 16 प्लस 24 इज इक्वल टू 40. सो सेकंड क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आली 40 आली. आलं लक्षात. त्याच्यानंतर तिसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, प्रिव्हियस क्लासेसची फ्रिक्वेन्सी प्लस त्या क्लासची फ्रिक्वेन्सी. सो 16 प्लस 24 24 प्लस 26. 16 प्लस 24 म्हणजे किती आलाय 40. सो 40 मध्ये 26 ऍड केले किती आली 66. सो थर्ड क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 66. आता फोर्थ क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती येणार 66 प्लस 30 म्हणजेच किती 96. आता फिफ्थ क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय येणार 96 प्लस 20 इज इक्वल टू 160. आणि लास्ट क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 116 प्लस 6 इज इक्वल टू 122. आलं लक्षात, समजतंय का. सो प्रत्येक क्लाससाठी आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली. त्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे आधीच्या सगळ्या क्लासेसची प्लस त्या क्लासची फ्रिक्वेन्सीची आपण काय करणार, सम घेणार किंवा टोटल करणार. आलं लक्षात इथपर्यंत सगळ्यांना. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून घेतली की आपल्याला फॉर्म्युला युज करायचा आहे. फॉर्म्युला युज करण्याच्या आधी आपल्याला तो डेटा ऑड नंबर आहे का इव्हन नंबर आहे हे आधी कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. आता इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे लास्ट जी आलेली आहे तो काय दाखवणार आहे, इट इंडिकेट्स द टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. दिस नंबर इंडिकेट्स द टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. इव्हन आपण आधीच्या स्लाइड मध्ये पण बघितलं असेल, जो डेटा दिला होता त्याच्यामध्ये टोटल ऑब्झर्वेशन किती दिले त्यांनी 122. सो एन ची व्हॅल्यू किती आली 122. 122 इट इज अ इव्हन नंबर. इथे लक्षात, इट इज इव्हन नंबर. सो इव्हन नंबर साठी आपण काय करतो, मेडियन कॅल्क्युलेट करायला आपण सुरुवात मधल्या दोन मिडल व्हॅल्यूज फाइंड आउट करतो आणि त्या मिडल व्हॅल्यूचा मीन घेतो की जो काय असणार आहे मेडियन असणार आहे. समजतं, मधल्या दोन व्हॅल्यूजचा मीन घ्यायचा की जो काय असणार आहे मेडियन असणार. सो मधल्या दोन व्हॅल्यूज आता आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. तर मधल्या दोन व्हॅल्यूज फाइंड आउट कसं करणार, जसं 10च्या बाबतीत आपण बघितलं, जर एन हा 10 असेल, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जर 10 असतील तर 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे 5 आणि 10 डिवायडेड बाय 2 प्लस 1 म्हणजे 5 प्लस 1 6. म्हणजे मधल्या मिडल व्हॅल्यूज कुठल्या आल्या होत्या त्यावेळी 5 आणि 6. सो 122च्या बाबतीत आपण कसं करणार, 122 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आलं 61 आणि 122 डिवायडेड बाय 2 प्लस 1 हे सॉल्व्ह करून घेतलं इथे ऍक्च्युली, त्याच्यामध्ये प्लस 2 इकडे आलेला आहे. त्याचा जो खालचा 2 आहे डिवाइड केला तो सेम करून घेतला, त्यामुळे ती व्हॅल्यू किती आली 62. सो 61 प्लस 62 डिवायडेड बाय 2 त्याचा आपण इथं काय घेतला मीन घेतला. मीन किती आला 61.5 आणि 61.5 नंबरला जी ऑब्झर्वेशन असेल, जी व्हॅल्यू असेल, तो आपल्या डेटाचा काय झाला मेडियन झाला. आता ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सो आपण पहिलं परत आधीच्या टेबलमध्ये जाऊ. आता आधीच्या टेबलमध्ये आपल्याला हा जो नंबर शोधायचा आहे 61.5 तो कुठे शोधणार, आपण कुठल्या कॉलम मधून शोधणार, तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्याच्यासाठी आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून घेतलेली आहे, कारण का 61.5 हा नंबर ह्या दोन्ही ऑब्झर्वेशन वरून ह्या दोन्ही कॉलम वरून फाइंड आउट करता येणार नाही आणि त्याच्यासाठी तर तो आपण काय केलं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली. सो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे 61.5 हा जो नंबर आहे तो कुठल्या रेंज मध्ये, कुठल्या दोन क्लास इंटरव्हल्स मध्ये येतोय, कुणाच्या दरम्यान येतोय, तर 40 आणि 66च्या दरम्यान येणार. येतं लक्षात, समजते का. 61.5 ही व्हॅल्यू कुठे येते, कुठल्या क्लास मध्ये येते, तर 40 आणि 66च्या दरम्यान येते आणि त्याच्यामुळे त्याची जी अप्पर लिमिट असेल म्हणजे 66 किती आलंय त्याचं ऑब्झर्वेशन काय आहे 150. त्याचं ऑब्झर्वेशन काय, त्याचं एक्स व्हॅल्यू काय आहे 150 आणि त्यामुळे मेडियन काय येणार आहे त्याचा 150 मेडियन. आलं का लक्षात इथपर्यंत. मेडियन किती आला 150. समजलंय का इथपर्यंत सांगा. बोला समजलं हे कसं केलं. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून घेतली, त्याच्यानंतर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेशन किती आहेत ती बघितली,
ऑड नंबर आहे का इव्हन नंबर आहे. ऑड नंबर असं तर काहीच प्रॉब्लेम नव्हता आपल्याला. सिम्पली आपण काय करतो, n+1 डिवायडेड बाय 2 ही जी व्हॅल्यू येईल ते ऑब्झर्वेशन फाइंड आउट करायचं आणि तिथं जी व्हॅल्यू असेल ते आपलं मेडियन असेल. ओके. पण इथं इव्हन आहे तर आपल्याला काय करावं लागेल, त्या डेटा मधल्या 2 मिडल व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील. मिडल व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे असतील तर आपण काय वापरतो, n डिवायडेड बाय 2 म्हणजेच 122 डिवायडेड बाय 2 एक 61 आली आणि n डिवायडेड बाय 2 प्लस 1 म्हणजे 122 डिवायडेड बाय 2 प्लस 1 म्हणजे किती आली 61. 60 आणि 61 नंबरच्या व्हॅल्यूज त्या मिडल व्हॅल्यूज असणार आहे. आता त्याचा मीन घेतला तो किती आला 61.5 आणि तो 61.5 आपल्याला आता ती व्हॅल्यू आपल्याला त्या डेटामध्ये फाइंड आउट करायची होती. आणि त्याच्यासाठी आपण ज्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज कॅल्क्युलेट केल्या त्याच्यामध्ये कुठल्या रेंज मध्ये तो येतोय ते बघितलं. 40 आणि 66 च्या मध्ये येतोय. मग त्याची अप्पर लिमिट 66 आहे म्हणून तो आपण काय केलं इथे मेडियन म्हणून घेतला. आलं लक्षात. 150. नेक्स्ट एक्झाम्पल बघा हे. एक्झाम्पल लिहून घ्या, आता सोडवू नका. आपलं लेक्चर संपले की घरी व्यवस्थित टेबल वगैरे करून घ्या. आता फक्त जस्ट समजून घ्या. डेटा दिलाय, नंबर ऑफ स्टुडंट्स अँड देअर मार्क्स. सो फर्स्ट अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. मार्क्स जे आहेत त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स आणि नंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो हिअर आपण नंबर ऑफ स्टुडंट्सचे काय झाले ते फ्रिक्वेन्सी झाली आणि मार्क्स ते आपण आता असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करून घेतो. समजतंय. 9, 20, 25, 40, 50 आणि 80. 9 मार्क्स हे 4 स्टुडंट्सला आहेत म्हणजे 4 हे त्याची काय झाली फ्रिक्वेन्सी झाली. 20 मार्क्स 6 स्टुडंट्सला आहेत सो 6 ही काय झाली फ्रिक्वेन्सी झाली. आलं लक्षात. सो मार्क्स पहिल्या कॉलम मध्ये असेंडिंग ऑर्डर्स मध्ये लिहून घेतले. नेक्स्ट करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी लिहिली त्याची त्या क्लासची. त्याच्यानंतर आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली. सो पहिल्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सेम दॅट इज 4. दुसऱ्या क्लास म्हणजे 20 ची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती येणार 6 प्लस 4 म्हणजेच 10. 25 ची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय तर 4 प्लस 6 प्लस 16 म्हणजेच थोडक्यात 10 इथं जी आपण काढलेली आहे 10 प्लस 16 इज इक्वल टू 26. नेक्स्ट क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 40 क्लास आहे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती येईल 26 प्लस 8 इज इक्वल टू 34. नेक्स्ट क्लास 50 त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे 34 प्लस 7 इज इक्वल टू 41. आणि लास्ट 80 क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 41 प्लस 2 इज इक्वल टू 43. सो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इथं आपल्याला किती मिळाली. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती असतील कोण सांगेल. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे तिथे आपली 43. समजते का नाही. रेश्मा, पूनम, येस मॅम. सो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती झाली 43 झाली ना इथे. बरोबर आहे ना. 43 ऑब्झर्वेशन झाली नाही. ठीक आहे. सो 43 हा काय ऑड नंबर आहे. काय आहे ऑड नंबर. सो ऑड नंबर साठी सिम्पली आपण मीडियन कसा फाइंड आउट करतो n+1 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 43 प्लस 1 डिवायडेड बाय 2 44 डिवायडेड बाय 2 म्हणजे 22nd व्हॅल्यू ही काय असणार आहे मेडियन असणार आहे. ते लक्षात. आता 22nd हा इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये कुठल्या दोन ग्रुपच्या दोन लिमिट क्लास इंटरवल मध्ये कुठल्या क्लास इंटरवल मध्ये जाणार आहे 10 आणि 26. जमतंय का लक्षात येते का 10 आणि 26 समजतंय. आणि मग त्याची अप्पर लिमिट किती 26 ची करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू असेल ती किती आहे 25. त्यामुळे मेडियन किती आला 25 आला. समजते का. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला कशासाठी काढून घ्यायची आहे
कारण का जेवढे व्हॅल्यू येईल म्हणजे कितवा नंबर जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, इथे आपल्याला 22nd नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वापरायची आहे. तो पर्पज आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करण्यामागे. समजलं हे? समजलं का? एक्झाम्पल फक्त हो लिहून घ्या आणि घरी सोडवा. आता परत त्याची प्रॅक्टिस करा. समजलं? सो वी विल स्टॉप हिअर. आपण इथे थांबूयात. तुम्हाला प्रॅक्टिसला ऍक्च्युली एक्झाम्पल द्यायचे मला गुगल क्लासरूमवर आज संध्याकाळी देईन मी. की तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करा सोडवायची. ठीक आहे.